PSA टेस्ट म्हणजे काय? PSA टेस्ट म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. म्हणजे साधारणतः वयाच्या आपण 50व्या वर्षानंतर प्रत्येक पेशंटला ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरली जाते. कॅन्सरसाठी ही टेस्ट आपण करतो. त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ जी झालेली आहे, वाढत्या वयामुळं प्रोस्टेटची ग्रंथीची वाढ झाली आहे की प्रोस्टेट कॅन्सरमुळं ती वाढलेली आहे, याच्यामधला फरक जो आहे तो आपल्याला कळण्यासाठी आपण ही PSA टेस्ट करत असतो. ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे. याच्यामध्ये कधी कधी पेशंटला लक्षणंसुद्धा नसतात. काही पेशंटला 55 वर्ष झालं प्रोस्टेट वाढलेली सोनोग्राफीमध्ये दिसते, पण लक्षणं एखादं लक्षण येऊ शकतं आणि त्यावेळी आपण PSA टेस्ट केली तर ती कधी कधी पॉझिटिव्ह आली, म्हणजे मोर दॅन 4 नॅनोग्राम/ml जर असेल तर आपण त्याच्यामध्ये बायोप्सी करावं लागते. आपण हे वेळीच बायोप्सी केली तर ते कॅन्सर जर असेल, प्रोस्टेट कॅन्सर असेल तर ते अर्ली डायग्नोसिस म्हणून आपण घेऊन तो कॅन्सर जो आहे तो बरा होऊ शकतो. शरीरातला एकमेव असा कॅन्सर आहे की तो ट्रीटमेंट केल्यानंतर किंवा ऑपरेशन केल्यानंतर बरा होतो. मग तुम्ही ही टेस्ट कधी करायला पाहिजे, काय सजेस्ट करू शकता? काय एज काय असतं त्याला? आपण ही टेस्ट जी आहे ती 50 वर्षानंतर करतो. करायलाच पाहिजे. प्रत्येक पर्सननी वयाच्या 50 वर्षानंतर ही टेस्ट करायला पाहिजे. ही टेस्ट जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट आहे. वयाच्या 50 वर्षानंतर ही टेस्ट आपण केली पाहिजे. डॉक्टर, यामध्ये मग औषध घेतल्यावर कितपत फायदा होऊ शकतो? वयानुसार प्रोस्टेट जर वाढत असेल, त्याला आपण बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणतो, त्याच्यामध्ये जर आपण औषध सुरू केले, त्याच्यामध्ये 5 अल्फा रिडक्टेज इनहिबिटर आहे किंवा सिलोडोसिन अल्फा ब्लॉकर असतात, ते जर चालू केले आपण तर त्याच्यामध्ये एक 20-30% इम्प्रूव्हमेंट होते. परंतु कॉम्प्लिकेशन असतील, समजा काही आता मी सांगितले की जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात प्रोस्टेटमुळे जाणारे, ब्लॅडरला प्रेशर येते किंवा ताण येतो, किडनीला प्रेशर येत असते, त्यावेळी ही ट्रीटमेंट करून उपयोगाचं नाही आहे. जरी इम्प्रूव्हमेंट होत असेल तरी आपल्याला ती लवकरात लवकर जो प्रेशर आहे तो काढणं गरजेचं असतं. त्यामुळं अशा वेळी आपण स्ट्रेट अवे सर्जरीसाठी जातो, ऑपरेशन करावं लागतं अशा वेळी. कारण ट्रीटमेंट ही आपण मेडिकल ट्रीटमेंट ही आहे ती इम्प्रूव्हमेंट होते, पण त्याला ट्रीटमेंट होण्यासाठी जो वेळ लागतो आणि ती कॉम्प्लिकेशन्स असतील तर आपण ते कॉम्प्लिकेशन पण ट्रीटमेंट करावं लागतं आपल्याला, आणि त्याचबरोबर आपल्याला प्रोस्टेटचं पण ट्रीटमेंट करावं लागतं. सर्जरी इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे इमिडिएट आपल्याला ते रिलीफ होऊन जातं.